कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। पारू बाळा, अगं काय जे काही झालं त्यात तुझी काही चूक आहे का? तू काही चुकीचं वागलीयस का? चुकीचं बोललीयस का? मग या सगळ्याचा स्वतःला कशाला त्रास करून घेतेस बाळा? आणि हे बघ, जगात जशी चांगली माणसं, चांगल्या शक्ती असतात ना, तशीच वाईट माणसं आणि त्यांची वाईट विचारसरणी सुद्धा असते। आपल्याला कधी ना कधी चांगल्यासोबत या वाईटाचा पण सामना करावा लागतो बाळा। मुळात हे छेड काढणं, ऍसिड फेकणं, तोंडाला काळं फासणं, मारणं, या सगळ्यात जी स्त्री असते ना, ती जगाआधी स्वतःला दोषी समजू लागते। मुळात त्या सगळ्यांची काहीच चूक नसते ग पारू बाळा। तू खूप निरागस आहेस, म्हणून तुला या सगळ्या गोष्टी जास्त लागल्यात आणि त्या तू मनाला लावून घेतल्यास। पण तुला एक सांगू, जग तुला वाटतं तेवढं साधं आणि सरळ नाहीये बाळा। तुला आता खंबीर व्हायला हवंय, कळतंय? सावर स्वतःला। आत्या, आत्या तुम्ही जे बोलताय ना ते मला पटतंय। पण जे काय बी झालं ना, ते हटवून सुद्धा भीती वाटतेय मला। एखादा माणूस असं कसं वागू शकतो? त्या 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 माणसाचा स्पर्श झाला ना मला, म्हणजे तेव्हा मला लई विचित्रच वाटलं। म्हणजे कसं सांगू, असं वाटलं की एखाद्या इशारी नागानं दंश केला मला, कसं तरी झालं मला। आत्या बघा ना, म्हणजे मी कामानिमित्तानं एवढ्या वेळा घराबाहेर पडले आहे, पण याआधी मला कधीच असा अनुभव नाही आला, कधीच माझ्या बरोबर असं काय बी नाही घडलं। समजे माझ्याशी प्रेमानं बोलायचे, आदरानं वागायचे, माझ्या बरोबर फोटो काढायचे, माझ्या कामाचं, माझ्या साधेपणाचं कौतुक करायचे। पण का कुणास ठाऊक आत्या, पण मला असं वाटलं की ती माणसं ना काहीतरी ठरवून आली होती। आता मला सांगा ना, मला सांगा, असं रोजच्या वावरामध्ये खिशामध्ये शाई घेऊन कोण फिरतं? हे समजणं विचित्रच वाटतंय बघा मला, म्हणून मी जरा गडबडले, म्हणून मला भीती वाटते। काही होत नाही बाळा, वेळ जाईल तसं सगळं ठीक होईल। चांगली वाईट कुठलीच वेळ जास्त वेळ थांबत नाही, काळजी करू नकोस। सावर। मॅम, अनुष्का, तू होतीस ना पारू सोबत तिथे? सोबत म्हणजे सोबत नव्हते, मी मंदिरात गेले तर मला अचानक पारू दिसली। मग मी तिला म्हटले की थांब 5 मिनिट, आता येताना एकत्र सोबत नाही आलो तर जाताना तरी सोबत जाऊयात म्हणून। नेमकं काय झालं तिथे आणि असे किती लोक होते? नाही, जास्त माणसं नव्हती,
मी जेवढी होती तेवढी सगळी पारूची फॅन होती. माणसं माहिती आहेत ना मॅम कशी असतात तुम्हाला. त्यांना असं वाटतं आपण आपलं प्रेम आपल्या आवडत्या व्यक्तीला व्यक्त करतोय, पण ते चुकीच्या पद्धतीने व्यक्त करतात. ते पारूला वाटेल ते बोलत होते. हो, शोभेची बाहुली, ब्रँड अँबॅसेडर, मॉडेल, बरंच काही. बर, हे बोलले ते बोलले, वरती सेल्फी काढायचा होता म्हणून जवळ आले आणि अंगचटीला येत होते तिच्या. ऑफकोर्स ना, ती घाबरली होती, तिला त्रास होत होता आणि मुळात तिला हे सगळं हँडल होत नव्हतं मॅम, खरंच. आणि ऑफकोर्स नाही होणार हे हँडल, कारण ती गावाकडची मुलगी आहे. या करिअरसाठी, या मॉडेलिंग फील्डसाठी एक वेगळा ॲटिट्यूड लागतो, थोडं ओल्ड व्हावं लागतं. आणि पारू खूप साधी आहे मॅम, तिला तर या जगातले छक्के पंजे सुद्धा कळत नाहीत. लोक हिरोईन्सला, मॉडेल्सला ज्या नजरेने बघतात, त्या नजरा मात्र पारूला काही झेपणार नाहीयेत. आत्ताच बघा ना मॅम, ती किती घाबरली होती, गडबडली होती, तिला काहीच सुचत नव्हतं. मॅम, मला खरंच नाही वाटत पारू हे वातावरण सर्व्हाइव्ह करेल, खरंच. पण तू तिला सोडवण्यासाठी काहीतरी प्रयत्न केले असशील ना? ऑफकोर्स मॅम, मला जसं कळालं तसं मी धावून गेले. तिकडे सगळी लोक जमा झाली होती. मी त्यांना बोलले की दिवसा ढवळ्या एका मुलीवरती अत्याचार होते आणि तुम्ही बघत बसताय. तिला सोडवल्यावर खूप मोठा धक्का बसला होता. ती एकच म्हणत होती, मी तर इथे देवी यांची सेवा करायला आले होते, मला ब्रँड अँबॅसेडर नव्हतं बनायचं, हे सगळं माझ्यावर लादलं गेलंय. सगळ्यांनी सांगितलं म्हणून मी हो म्हणले. तिच्या एकंदरीत बोलल्यावरून असं वाटत होतं की ती हे सगळं नाईलाजाने करते. आई, पारू जेव्हा आमच्या गावाकडे आली होती ना, तेव्हा ती तिथे खूप खुश होती, खूप आनंदी होती. तिनं घरात रमणारी मुलगी, घरकाम करणं, स्वयंपाक करणं, हे सगळं तिला मनापासून खूप आवडतं. आणि ही मॉडेलची लाईफ, स्टारडम, फॅन्स, लाईमलाईट, हे सगळं तिच्यासाठी नाहीये, हे तिला नाही झेपत आहे. मॅम, एक विचारू? विचार. ब्रँड अँबॅसेडर होण्यासाठी पारू स्वतःहून इंटरेस्टेड होती का? आता आपल्या 5व्या आणि शेवटच्या फायनलिस्टचं नाव आहे पार्वती मारुती सेमसे उर्फ पारू. त्या मुलींमध्ये पारूचं नाव आलंच कसं? मला दिशानेच पारूचं नाव कार्डमध्ये लिहून दिलं होतं. नाही, त्या दिशाने बळजबरीने पारूला त्या स्पर्धेत ओढलं होतं, पण ती जिंकली मात्र स्वतःच्या क्षमतेवर. मॅम, तिची इच्छा नसताना आपण एवढी मोठी जबाबदारी का टाकतोय तिच्यावर? झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.